हाय हॅलो, कशी आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो तिथं स्वामी मंदिरामध्ये. तर छान दर्शन केलं. इथं प्रकट दिनानिमित्त मस्त डेकोरेशन चालू होतं. आणि तुम्हाला एक आज काहीतरी सांगायचं आहे. तर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो, तर तिथंच शनी मंदिरही आहे. तर तिथं शनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले आणि मी तिथं बाहेरच उभा होते. तर तिथे एक आजोबा मला भेटले. तर ते आले आणि मला डायरेक्ट म्हणले की तुझा विठ्ठल कुठे? तर म्हणलं ते दर्शनासाठी गेले ते. आणि तेवढ्यात ते आहो पण आले. तर ते आजोबा म्हणले तुमच्या दोघांचे कधी भांडणं होतात का? तर आहो म्हणले होतात, पण कधी टोकाचे होत नाहीत. ते आजोबा म्हणले इथं लोक दगडाचं दर्शन घ्यायला येतात, पण खरा देव हा माणसातच आहे. तो ओळखायला पाहिजे. माणसांनी माणसांचे मन दुखवायला नाहीत पाहिजे. आणि ते त्यांचं वाक्य अगदी बरोबर आहे. आणि असंच आम्ही प्रत्येकाकडून हे कुणाचं ना कुणाचं मन हे दुखलंच जातं. आपण प्रत्येक व्यक्तीसारखं प्रत्येकजण हे वागू शकत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं. तर आज आहे माझ्या नवऱ्याचा बड्डे. तर त्यांना म्हणलं चला आज आपण बाहेर कुठेतरी जेवायला जाऊया. तर त्यांची रिॲक्शन होती नको, आज घरीही बनवू, तुझ्या हातचं काहीही चालेल मला. तर म्हणलं चला आज त्यांच्या आवडतीचं आपण दम आलू बनवूया. सो चला मग. तर मग तिकडे ग्रेव्ही होती आहे, तोपर्यंत आपण असे छोटे छोटे आलू आहेत का ते सोलून घेऊया. हे आलू मार्केटमध्ये इझिली भेटून जातात. दम आलूसाठी स्पेशल हे वापरतो. तर असं छानसं ताट रेडी करून आहोंसाठी जेवायला दिलं. नंतर आहोंनीही खूप छान मस्त जेवण केलं. मन भरून पोट भरून जेवले. आणि नंतर त्यांचं औक्षण केलं, छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि आजचा असा दिवस गेला. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू. बाय बाय.